त्यांचा अखेरचा संदेश काय आहे? माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी असे जगत जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध, आत्माराम दासबोध. माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा हा खेद. भक्तजनी, भक्तांना संत रामदास सांगतात, आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध. मी स्वतः दासबोधाच्या माध्यमातून, दासबोधच हेच माझं काय स्वतः स्वरूप आहे. माझं स्वतः स्वरूप सिद्ध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध. माझं स्वरूप काय आहे? तर दासबोध हेच माझं स्वरूप आहे. दासबोध हाच माझा आत्मा आहे. असं समर्थांचं प्रत्यक्ष अंतःकरणातले बोल, समर्थांचा अखेरचा संदेश समर्थांनी आपल्यापर्यंत पोचवलेला आहे. आणि ते काय सांगतात? आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद. असं असताना आपण दुःख कशाला मानता? भक्तजनो भक्तजनी, भक्तांना शेवटचा उपदेश दिला की भक्तांनो, साधकांनो, माझं स्वरूप आत्माराम हे काय आहे? तो स्वतः दासबोध हेच माझं स्वरूप आहे. आणि म्हणून दासबोधाचा अभ्यास प्रत्येकाने करा. दासबोधाचा अर्थ तेच आहे, अरे दासा, अरे साधका, तू बोधात राहा. आणि तो बोधच आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोचवेल. आणि ज्यांच्याकडे बोध नाही, नुसती श्रवण भक्ती करतात, त्यांना हे ज्ञान होणार नाही. नुसतं श्रवण म्हणजे ज्ञान नाही आहे. नुसतं श्रवण म्हणजे माहिती जमा करणं, आणि माहिती जमा करून आपल्याला काय होणार? मिळणार आहे का ज्ञान? नाही. इथं समर्थ रामदासांनी तेच सांगितलं आहे, अनुर्वाच्य. म्हणजे जे ज्ञान वाचेने सांगता येत नाही, ते ज्ञान आपल्याला मिळवायचं असेल तर आपण त्या आत्मारामाशी, त्या आत्मदेवाशी आपल्याला एकरूप व्हावं लागेल. त्याचं भजन करावं लागेल, त्या आत्मानंदामध्ये जावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल. अनुभव सिद्ध ज्ञान आहे. आणि ते अनुभव म्हणजेच भगवंताची भक्ती. बाकी भक्ती नाही बरं का. बाकीची वरवरची भक्ती आहे, त्या फक्त पायऱ्या आहेत. भगवंतापर्यंत जाण्याच्या पायऱ्या आहेत. आणि पायरीवरती जाणं म्हणजे भगवंताचं दर्शन नाही. भगवंताच्या दर्शनासाठी आपल्याला अंतःकरणामध्ये परिपूर्ण शांती, अंतःकरणामध्ये त्या नाद ब्रह्माचा अनुभूती, त्या प्रकाश स्वरूपाची अनुभूती, त्या चैतन्याची अनुभूती. आणि ती अनुभूती आल्यानंतर आपली वाचाच बंद पडते. म्हणून अनुर्वाच्य, वाचने सांगता येत नाही. म्हणून पहिलाच प्रश्न केलाय, समाधान पुस्तक काही बोली जायचं नाही. बघा, ते समाधान बोलण्यासारखं नाहीच आहे हो. जी शांती आहे, जे सुख आहे, जे समाधान आहे, जे चैतन्य आहे, जे आत्मप्रकाश आहे, तो सांगून प्राप्त होणार नाही. माहिती पडेल, पण माहिती म्हणजे ज्ञान नाही आहे. आणि म्हणून समर्थ रामदासांनी लिहिलं आहे, हे तो लक्षांश अनुभवणे. तरी अवधान एकलेची दिजे ज्ञानोबाला सांगतात, सर्व सुखाशी पात्र होईजे. तुम्ही लक्ष द्या तिथे, ज्या नाभीच्या ठिकाणी जी आपली उपासना चालू आहे, नाभीच्या ठिकाणी जे नाम चालू आहे, त्याच्याकडे तुम्ही सातत्याने लक्ष द्या. हे तो लक्षांश अनुभवणे. हे तो लक्षांश अनुभवणे. येथे वाच्यांश न बोलणे. वाचेचं काय काम? समर्थ रामदास सांगतात, माईकडे लक्ष द्या, जरा माईकडे लक्ष द्या. हे तो लक्षांश अनुभवणे. येथे वाच्यांश काय काम आहे? वाच्यांश न बोलणे, वाच्याने सांगण्याचं काम नाही आहे. मुख्य अनुभवाचे खुणे वाचाग्रता काय काम आहे? वाचाचं काय काम?
कारण जेथं परा पश्यंती मध्यमा वैखरी, जेथं ओसरती चारी, जेथं चारी वाण्या बंद पडतात ते शब्द कळा कुसरी कोण काज, शब्दांचं काय काम? भगवंताच्या अनुभवासाठी शब्दांचं कामच नाही. शब्द फलकट, शब्द फोल, शब्दांचं काम नाही बरं का. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, सांगणे म्हणजे ज्ञान नाही आहे, वाचणं म्हणजे ज्ञान नाही, ऐकणं म्हणजे ज्ञान नाही. त्या परमात्म स्वरूपाची अनुभूती घेता घेता त्याच्यामध्ये एकाग्रता साधणं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्हा कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. जो काय बडबडीची वाणी आहे का सत्य आहे का अनुभवाची वाणी आहे ती लगेच समजतो. तुका म्हणे आम्हा कळते चाचणी, तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला लगेच लक्षात येतो बोलणाऱ्या व्यक्तीकडून की बडबड आहे का अनुभवाची वाणी आहे. बडबडीची वाणी अथवा सत्य, ही वाणी जे बोलतात, जे आम्हाला निरूपण सांगतात, जे कीर्तन करतात, जे पाकिटं घेतात, ती बडबडीची वाणी आहे का अनुभवाची आहे हे तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला स्पष्टपणे समजतं. तसं आपल्याला कळतं की ह्याला कुठपर्यंत ज्ञान आहे. आपल्या वाचेतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या चालण्यातून, आपल्या स्वभावातून समोरची माणसं लगेच समजतात हा ज्ञानी माणूस आत्मज्ञानी आहे का नाही आहे. आणि म्हणून अनुर्वाच्य वाचेने सांगण्याची गोष्टच नाही, परमार्थ अनुभवाचा आहे, परमार्थ सांगण्याचा नाही, वाचने बोलण्याचा नाही आहे. हे प्रत्येकाने लक्षात घ्या. आणि म्हणून पूर्वीचे साधू मौनव्रत धारण करायचे, 8-8, 10-10, 7-7, 7.5 वर्ष, 10-10 वर्ष मौनव्रत धारण करायचे. जेवढं तुम्ही मन व्हाल, शांत व्हाल, तुम्ही तुमच्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी बोलले, तुम्ही तुमच्याच मनाशी बोलले तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. दुसऱ्यांशी बोलून ज्ञान प्राप्त होत नाही. देवाशी बोलून बघा तुम्ही, जो देवाशी बोलला त्याला ज्ञान प्राप्त झाला. देवाशी बोलण्याचा प्रयत्न करा. तुमचा देव तुमचा अंतरीचा अंतरात्मा आहे, त्याच्याशी बोला, मनन करा, त्याला प्रश्न विचारा. दुसऱ्या कोणाला प्रश्न विचारून तुम्हाला उत्तरं मिळणार नाही, कारण सगळेच भरकटलेले आहेत. तुम्ही तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी बोलत गेले. तुकाराम महाराज कोणाशी बोलले मला सांगा? आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी बोलले. ज्ञानोबा आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी बोलले. जनाबाई, मुक्ताबाई, तुम्ही तुमच्या आतल्या देवाशी बोलायला शिका, तोच तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देईल. इतर कोणाशी बोलून ज्ञान प्राप्त होणार नाही. तुमच्याच देवाशी बोला तुम्ही. आणि म्हणून काय लिहिले ते आपल्याला आता दशक 6वा देव शोधन, देवाचा शोध कसा घ्यायचा, आणि त्यातील समास 10वा अनुर्वाच्य, म्हणजे वाचेने सांगता येण्यासारखा परमार्थ नाहीये. मी परत सांगतो, ऐकणं म्हणजे श्रवण भक्तीतून तुम्हाला माहिती होईल. श्रवण भक्तीतून फक्त माहिती होईल, म्हणजे ऐकणं म्हणजे पण ज्ञान नाहीये, सांगणं म्हणजे पण ज्ञान नाहीये. मग ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, भाव आपणाशी आपण आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन त्या भगवंताचं अखंड भजन करणं म्हणजे ज्ञान आहे. अखंड बरं का, अखंड चिंतन विठोबाचे. एक क्षण पण रिकामा अर्धघडी राहू नका सांगितले. अर्धघडी जरी आपण रिकामा राहिलो नामाशिवाय तर आपल्याला लगेच काय करतात? विषय पकडतात. लगेच विषयांचा प्रवेश आपल्या पिंडामध्ये होतो आणि माणूस कोणावर रागवतो काय, वैतागतो काय, कंटाळतो काय, वाचन वाईट काय बोलतो माणूस, वासनेकडे काय धावतो. आणि म्हणून आपण सावध व्हायला पाहिजे. स्वरूपाच्या ठिकाणी आपण सावध पाहिजे. स्वरूपाच्या ठिकाणी आपण सावध पाहिजे. जर आपल्याला स्वरूप साक्षात्कार झाला तरच आपल्याला हे ज्ञान कळेल. आणि म्हणून इथं काय लिहिलंय? या निरूपणाची मूळ केलेची करू प्रांजल, तेने अंतरी निवळ समाधान कळे. समाधान कुठे कळतो? आतमध्ये समाधान कळतो. आणि समाधानाची व्याख्या काय लक्षात घ्या.
20 दशक 200 समास श्रवणाद्वारे घेता स्वाद मनन करत्यास विशेष समाधान लावे. शेवटची ओवी सांगतात अगदी शेवटच्या जाता जाता ज्ञानोबा जाता जाता आपले रामदास स्वामी सांगतात 20 दशक 200 समास श्रवणाद्वारे घेता स्वाद मनन करत्यास विशेष समाधान लाभे. म्हणजे काय समाधान? म्हणजे काय? समाधान लाभे. समाधान सांगता येत नाही. समाधान इंद्रियांद्वारे होणारे जे सुख आहे ते समाधान नाही आहे. मनाच्या द्वारे होणारे सुख ते सुख आहे, पण ते समाधान नाही आहे. समाधान इंद्रियांच्या पलीकडे आहे, समाधान मनाच्या पलीकडे आहे, समाधान देहबुद्धीच्या पलीकडे आहे. आणि तिथपर्यंत जाणं म्हणजे भक्ती आहे. म्हणून अनुर्वाच्य वाचने सांगता येत नाही. जेथ परा पश्यंती मध्यमा वैखरी जेथ ओसरती चारी तेथे शब्द कळा कुसरी कोण काज. सुंदर सुंदर शब्द वापरले, मोठे मोठे शब्द वापरले आपण. अगदी ओव्या मोठ्या मोठ्या ओव्या वाचून दाखवल्या, संस्कृत वाचून दाखवलं, इंग्लिश वाचून दाखवलं. म्हणून का ज्ञान प्राप्त झालं का? नाही, अजिबात नाही. कारण जेथं चारी वाण्या बंद पडतात, परा पश्यंती मध्यमा वैखरी जेथं ओसरती चारी तेथे शब्द कळा कुसरी कोण काज. शब्दांचा कामच नाही सांगतात. आणि म्हणून अनुभवाची गोष्ट आहे. परमार्थ अनुभवाचं आहे, परमार्थ ऐकण्याचं नाही, परमार्थ वाचण्याचा पण नाही. आणि म्हणून त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण स्थित व्हायला पाहिजे. आपलं स्वरूप साक्षात्कार व्हायला पाहिजे. आणि एकदा का स्वरूपाचा अनुभव आला की वाणी बंद पडतो, माणसाची वाचा बंद पडतो. आणि सुख घडोघडी वाढू लागेल की नाही. आणि घडोघडी सुख वाढू लागतं माणसाला. सुख घडोघडी सुख म्हणजे त्या इंद्रियांच्या पलीकडं असलेली जी वस्तू आहे त्या वस्तूशी एकरूप होणं. मनाला जी शक्ती चालवते ती शक्ती म्हणजे परमात्मा आहे. डोळ्यांना जी शक्ती आहे ती दाखवणारी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे परमात्मा आहे. वाचेला जी बोलण्याची शक्ती देते ती शक्ती म्हणजे परमात्मा आहे. आणि त्याच्यासाठी बोलण्याचं कामच नाही, ऐकण्याचं कामच नाही. त्याच्यासाठी त्या परमात्मा तत्वाशी, त्या परमात्मा शक्तीशी, त्या आत्मशक्तीशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं. आणि भजनानंदामध्ये गेल्यानंतर जी आपली वाणी उठते ती वाणी कशी असते? ती वाणी ती सरस्वती आहे, ती ब्रह्मवाणी आहे. आणि त्या ब्रह्मवाणी आपल्याला प्रगट करावी लागेल. त्या ब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला ती वाणी आपोआप येते. या निरूपणाचे मुळं केलेची करू प्रांजल. म्हणजे आता हे निरूपण जे आहे ते प्रांजलपणाने मी तुम्हाला सांगतो. त्याने अंतरी निवळ समाधान कळे. आणि ते निरूपण तुमच्या लक्षात आलं किंवा तुम्हाला अनुभूती आली तर त्याने अंतरी निवळ, त्यांच्यामध्ये तुमचं अंतःकरण निवळ म्हणजे शांत होईल. निवळ म्हणजे काय? जसं पाणी कसं आपण शांत होतो. पाण्यामध्ये घाण असेल तर आपण जर त्याच्यावर तुरटी फिरवली तर ते शांत होतं. तसं आपल्याला त्या अनुभूती आल्यानंतर त्याने अंतरी निवळ समाधान कळे. तो आपल्याला स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर आपल्या आतमध्ये शांतता येते. मन निवळ म्हणजे मन शांत होतो आणि समाधान कळे. आणि त्याच्यानंतर आलेली जी काय अनुभूती आहे त्याला समाधान म्हणतात. समाधान कशाला म्हणतात? समाधान म्हणजे एखाद्या समाधान हॉटेलमध्ये गेलो, चांगला जेवलो, तो समाधान नाही सांगितलं बरं का. आपल्याकडे पैसा आला, गाडी आली, बंगला आला, प्रॉपर्टी खूप झाली, नातवंड झाली, पंतवंड झाली, तो समाधान नाही सांगितला. समाधान तो आहे की इंद्रियांच्या पलीकडे जे सुख आहे, इंद्रियांच्या पलीकडं जी शक्ती आहे की जी आपल्याला आनंद स्वरूप अवस्था देते, त्या शक्तीशी एकरूप होणं म्हणजे समाधान. बघा किती उच्च लेवलचं ज्ञान रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. पण आपण श्रवणाला जातो, आयुष्यभर श्रवणच करणार की काय? देवाशी एकरूप कधी होणार?
आपल्याला पदार्थ बनवून, त्या पदार्थाला बनवून आपण तयार करून तो पदार्थ आपल्याला जिभेवर ठेवून आपल्याला चाखता यायला पाहिजे. आपल्याला पदार्थच बनवता आले नाही तर त्या पदार्थाची गोडी कळेल का? नाही कळणार ना आपल्याला. म्हणून तर सांगतो तुम्हाला, परत परत सांगतो, पदार्थ बनवून जिभेवर घेऊन त्याचा अनुभव घेणं, तसं परमात्म तत्व आपल्या रोमारोमामध्ये प्रगट करून त्याचा अनुभव घेणं आणि त्याच्या आनंदामध्ये जाणं, रममान होणं, आणि तो आनंद तिथल्या तिथेच आपल्याला काय अनुभवायला येतो. आणि तिथून आपण बाहेर आलो की आपल्याला सांगता येत नाही. म्हणून एखाद्याला आपण साखर खायला दिली किंवा गुळ खायला दिला, मुख्याने गुळ खादला, गोडी नाही सांगायला. पहिलंच वाक्य लिहिलं का नाही, प्रश्न केलाय, श्रोत्यांनी प्रश्न केलाय, समाधान पुस्तक आहे बोली जे ऐसे नाही. म्हणजे समाधान कशाला म्हणतात हा पहिला प्रश्न केलाय. समाधान म्हणजे काय असा प्रश्न केलाय समर्थांना, आणि त्याचं उत्तराचं जे काही विवरण आहे त्या संपूर्ण ओव्यामध्ये समर्थ रामदासांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि समाधान पुस्तक आहे बोली जायचे. मुक्याने गुळ खादला गोडीने. मुक्याला आपण गुळ, मुका दिसतो आणि त्याला आपण गुळ खायला दिला. त्याला विचारलं कसा लागला, तो बस एवढाच. म्हणजे ते खून आहे, ते सांगता येत नाही, वाचने सांगता येत नाही. आणि म्हणून त्या अनुभवण्याची गोष्ट एखाद्याला अनुभव आला की त्याची मौनावली वाचा, स्थिरावला प्राण. वाचाच मौन होते आणि प्राणशक्ती स्थिर होते. मग आता बोलायला काय राहिला सांगा मला तुम्ही. बोलण्यासारखा विषयच नाही अनुर्वाच्य, म्हणून अनुर्वाच्य. तो शिष्य विनविले, जी हे आता निरूपिले, ते पाहिले पाहिजे बोलिले मागुते स्वामी. आता शिष्य सांगतो तुम्ही बोलले ठीक आहे, पण देवा आता काय करा तुम्ही आम्हाला परत परत सांगा. का की विनवणी केली शिष्यांनी समर्थांना विनवणी केली. तव शिष्य विनविले, जी हे आता निरूप, आता जे काय आम्हाला तुम्ही सांगितलं, आता जे काय अनुर्वाच्य सांगितलं, त्या अनुर्वाच्यावर तुम्ही जे काय निरूपण दिलं, ते पाहिजे बोलिले मागुते स्वामी. ते परत परत सांगा आम्हाला, काच आम्हाला कळत नाही. ही परिस्थिती बघा, हीच साधकाची परिस्थिती आहे. साधकाला कळतच नाही. साधकाला कळत नाही का? कारण साधकाला तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराज सांगतात की आपल्याला देव व्हावं लागेल, भगवंताची अनुभूती यावं लागेल, आणि अनुभवातून आलेले आपल्याला अनुभव ते पण आपल्याला वाचने सांगता येत नाही बरं का. 5-10% सांगता येईल, पण 90% आपल्याला सांगताच येणार नाही अनुभव. आणि म्हणून दुनिया सगळी इकडे तिकडे भरकटत चाललेली आहे. म्हणून ज्ञानोबाला सांगता, अस्तीच्या महापुरी रिगतात कोट्यावरी, परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायला रिगे. एखादाच जातो सांगतात, आणि त्या एखाद्यामध्ये आपण असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय आहे, आपली दमछाक आहे. आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला खूप साधना करावी लागेल. कोट्यावधी लोकांमध्ये एखादाच माझ्यापर्यंत येतो, सांगतात माझं ज्ञान प्राप्त होतो, असं स्वतः ज्ञानोबा सांगतात. मग आपण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला किती श्रम करायला पाहिजे, किती आपल्याला अभ्यास करायला लागेल. म्हणून अभ्यासाची तोडी कोणाला करता येणार नाही. अभ्यासाला अभ्यासच पाहिजे, दुसरा पर्यायी मार्ग काहीही नाही. आपल्याला इहलोकातून परलोकात जायचं असेल तर दुसरा पर्यायी मार्ग काही नाही. नामरूपी नौका, नानक नाम जहाज, चढे सो उतरे पार. नानक नाम जहाज, चढे सो उतरे पार. गुरु नानक सांगतो की नाम हाच जहाज आहे. त्या नामरूपी जहाजामध्ये आपण चढलो तर आपण या लोकातून परलोकामध्ये जाऊ शकतो. नामरूपी नौका थोर, जेने तारिले अपार. संत सांगतात, आपले संत सांगतात नामरूपी नौका आहे. त्या नौकेमध्ये आपण चढलो
तरच आपल्याला पलीकडे जाता येईल. अन्यथा श्रवण भक्ती कितीही केली आपण, कितीही निरूपण आपण ऐकलं, कितीही निरूपण आपण सांगितलं, अगदी डोळे भरून देवाला जरी बघितला तरी देवापर्यंत जाता येणार नाही. कारण आपण इंद्रियजन्य ज्ञान आहे, इंद्रियांच्या पलीकडे परमात्मा आहे. म्हणजे इंद्रियांना अगम्य आहे, इंद्रियांना ते कळणारच नाही. देवा इंद्रायणी थांबली म्हणजे काय? इंद्रायणी थांबली म्हणजे काय? इंद्रायणी म्हणजे सर्व इंद्रिय जिथे थांबतात, सर्व इंद्रिय जिथे सुखामध्ये जातात, सर्व इंद्रियांना सुख होतो, डोळ्यांना सुख होतो, कानाला सुख होतो, अंतकरणाला सुख होतो, सर्व रोमरोम भजन करायला लागतो. आणि तेव्हा ती अनुभूती येते. आणि ती अनुभूती आपल्याला आल्यानंतर त्या अनुभूतीतून आपण बाहेर आलो तर आपल्याला ते मुखाने त्याचं वर्णन करता येत नाही. आणि म्हणून आपल्याला ज्ञानोबारायांचे श्री गुरु निवृत्तीनाथ सांगतात की फलले भाग्य आता, फलले भाग्य आता, अवघी चिंता वारली, फलले भाग्य आता. श्रीगुरु भेटले हो त्याने धरी येले करी. बघा, श्रीगुरूने आपल्या हाताला धरलं तरच आपल्याला ते कळेल. पश्चिमा चालविल्या आत्मा आत्मस्थिती निर्धारी. पश्चिम घाटातून आपल्याला ब्रह्मरंध्रात जाता यायला पाहिजे. त्रिकुटावरी नांदे देखील पंढरी, म्हणजे त्रिकुट भवनामध्ये आपल्याला जावं लागेल. ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही, वाचेने सांगता येणार. आणि म्हणून आपल्याला अनुभवासाठी आहे. सगळ्या संतांनी तेच सांगितलंय, अनुभव घ्या. तरी शिष्य विनविले, जे हे आता निरोपिले ते पाहिजे बोलले मागू ते परत परत सांगा. कारण स्वामी हे आम्हाला कळत नाही, परत परत सांगा. कारण ऐकणं म्हणजे ज्ञान नाहीच आहे. त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होणं आणि देहबुद्धीला आपण घालवला पाहिजे. देहबुद्धीची अंती सकळांची एकची प्राप्ती, एकची असती, द्वितीय नसते. हे श्रुती वचन, श्रुती पण तेच सांगतात. देहबुद्धीच्या अंती म्हणजे देहाचा पूर्णपणे निराश व्हायला पाहिजे. देहबुद्धीच्या अंती सकळांचं एकची प्राप्ती, सगळ्यांना एक भगवंताची प्राप्ती होतो. पण देहबुद्धी आपली जात नाही. एकची असते, द्वितीय नसते. हे श्रुती, एकच आहे तो परमात्मा. आणि जोपर्यंत आपल्याकडे दोन भाव आहेत, मी वेगळा ना देव वेगळा, मी देवाची पूजा करतो, देव वेगळा ना मी वेगळा, तोपर्यंत हे ज्ञान कळणार नाही. आपणच परब्रह्म आहोत असा ज्या वेळेला तुमचा भाव तयार होईल आणि तुमचं रोम रोम भजन करायला लागेल, त्यावेळेला तुम्हाला या अनुर्वाच्य समास कळेल तुम्हाला. तोपर्यंत कळणार नाही. मज कळावे कारण केलेचे करावे निरूपण, येथील जे का निजकून ते मज अनुभवावी. आता सांगतात की मला हे तुमचं निरूपण जे आहे, हे प्रवचन जे आहे, ते निरूपण आहे, ते परत परत तुम्ही सांगा. का? येथील जे का उनखुन, येथील जे का निजखुन ते मज अनुभवावी. मला त्या आत्मज्ञानाची जी खूण आहे, ती खून मला कळली पाहिजे. बरं का? खून जे जाणती जैसे तैसे, खून करायला पाहिजे हो. परमार्थ खुन्याचा आहे बरं का, परमार्थ खुन्याचा आहे, परमार्थ प्रक्रियेचा आहे. जसं दुधामध्ये तूप आहे पण त्याला प्रक्रिया आहेत, तसं परमार्थ आपल्या आतमध्येच आहे, पण त्याला प्रगट कसं करायचं ते कोणाच्या हातात आहे? गुरूंच्या हातात आहे. आणि म्हणून गुरुला शरण जायचं असतो. म्हणून ते ज्ञान पायगा बरवे, जरी मनी हाती हाणावे तरी संताया भजावे. संतांची सेवा करावी लागेल. म्हणून संत त्याची देव, संतच देव आहेत. असं आपण किती आयुष्यभर घालवलं तरी आपल्याला परमात्म्याची गुण खून आपल्याला सापडणार नाही. म्हणून ते इथं लिहिले, येथील जे का उन निज खून ते माझा अनुभवावी. आणि सांगतात की बाबा समर्था, मला प्रचिती यायला पाहिजे.
आणि त्या प्रचितीची खूण काय आहे ती मला सांगा. कृपा करून हात जोडून विनंती करून सांगतो की मला समर्था, मला प्रचिती यायला पाहिजे. आणि त्या प्रचितीची निज खूण काय आहे? निज म्हणजे आपण आपल्या आतमध्ये येऊन, निज म्हणजे आपल्या अंतःकरणातली खूण, निज म्हणजे अंतःकरणातली खूण, ज्याच्याशी आपण निजरूप होऊ म्हणजे एकरूप होऊ. अंतःकरणातल्या भगवंताशी आपण एकरूप होऊन आपल्याला अनुभव यायला पाहिजे. आणि म्हणून निज खूण अनुभवावी. मला अंतःकरणामध्ये अंतर्मुख होऊन त्या आत्मतत्वाशी एकरूप कसं होता येईल आणि एकरूप होऊन त्याचं भजन कसं करता येईल आणि त्याचा अनुभव मला कसं घेता येईल हे मला कृपा करून सांगावे. कृपा करून सांगा अशी कोणी विनंती केली. अशी साधकाने, अशी भक्ताने समर्थांना विनवणी केलेली आहे. काय केले? विनवणी केली. हो, लागून या पाया विनिवितो तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, लागून या पाया विनिवितो तुम्हाला, करे टाले मनामुखे नाम हरिनाम. हा सुख सोहळा स्वर्गी नाही सांगितलाय. हा जो सुख सोहळा आहे, करे टाले मुखे म्हणा हरिना, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेलोवेला, हा सुख सोहळा स्वर्गी नाही सांगितलाय. स्वर्गामध्ये हा सुख सोहळा नाही. उलट स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्यूलोकी जन्म आपल्याला मिळालेला आहे. तो कशासाठी मिळालेला आहे? तर भगवंताचं भजन करायला, त्याचा अनुभव घ्यायला आणि त्या आत्मानंदामध्ये जाता जाता आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. म्हणजे सांगणं म्हणजे ज्ञान नाही महाराज, अनुभव. त्यासाठी तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल, ध्यान करावं लागेल. सकाळी उठून साततम कीर्तयन्तमाम म्हणजे काय? सातत्याने चिंतन करावं लागेल, तरच हे ज्ञान प्रगट होईल. आणि एकदा का ती आनंद स्वरूप अवस्था तुमच्याकडे आली, मग तुम्हाला ते सोडत नाही. ते आनंद तुम्हाला सोडत नाही, तो भगवंत तुम्हाला सोडत नाही, ती शांती तुम्हाला सोडत नाही, त्या आत्मप्रचिती तुम्हाला सोडत नाही. म्हणून आत्मानुभवे चोखळलेल्या वाटा, त्याच्या माथा जटा असो किंवा नसो, सांगतात की नाही तुकोबरा. आत्मानुभवे चोखळलेल्या वाटा, आत्मानुभवातूनच आपल्या आतमध्ये असलेल्या 72,000 नाड्या शुद्ध होतात. आत्मानुभवे चोखवलेले, आत्म्याशी एकरूप झाल्यानंतर आत्म्याचाच आपल्याला अनुभव यायला पाहिजे, बाकीचे अनुभव काय कामाचे नाही. आत्मानुभवे चोखवलेल्या वाटा चोख होतात. वाटा म्हणजे 72,000 नाड्यांचं शुद्धीकरण, त्याला वाटा सांगितलंय. नाही तर आपण बाहेर जाणार, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला, ह्या वाटाने सांगितल्या. ह्या वाटा काय, ज्याचा खिस्सा गरम त्याचा देवधर्म नाही का. उठसूट चालली, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, जाऊ नये अशातली वार्ता नाही बरं का. आम्ही त्याला विरोध करत नाही, पण आपल्या अंतरीच्या वाटा ज्या आहेत त्या वाटा आपल्याला चोख शुद्ध करता यायला पाहिजे. त्या एकदा शुद्ध झाल्या की परमात्मा जवळच आहे, जवळी जवळी नव्हे, अंतरी आतमध्ये भगवंत बसलेला आहे. मग दीपे दीपू लाविजे, आदिल कोण न ओळखीजे, तैस सर्व सोजमज वाजे, तुम्ही सोडून ठाके पांडवा. दीपे दीपू लाविजे, एका दिव्याने दुसरा दिवा लावला, तिसरा लावला, 100,000 दिवे लावले. आता पहिला दिवा ओळखता येईल का? नाही ओळखता येणार, कारण 1000 दिवे झाले. हो, त्यातनं पहिला दिवा कोणीच सांगू शकत नाही. दीपे दीपू लाविजे, आदिल कोण न ओळखीजे, तैसा सर्व सोजमजे मज भजे, मीच होऊन ठाके पांडवा. सर्व जीवभावाने जो मला भजतो तो भगवत स्वरूप होतो. मीच होऊन ठाके पांडवा. अरे अर्जुना, तो मीच होऊन जातो. तसं आपल्याला भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला समाधान प्राप्त करायचं आहे. आणि तो समाधान सांगितले इंद्रियांच्या पलीकडे. अजन्मा तो सांग कवन, तेने देखिला कैसा स्वप्न, तेथे कैसे निरूपण बोललेले आहे. अजन्मा तो सांग कवन म्हणजे अजन्म म्हणजे अनेक जन्मामध्ये, प्रत्येक जन्मामध्ये तू कोण आहेस ह्याची ओळख घे. आहे मी कोण करावा विचार,
म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. ज्ञानोबाऱ्या सांगतात की नाही, निवृत्तीरायांचा दास आहे, पण मी कोण आहे याची ओळख करून घ्या. अजन्मा तो सांग कवन, तू कोण आहेस. प्रत्येक जन्मामध्ये आपण 84 लक्ष योनी भोगून आपण या मनुष्य देहामध्ये आलोय, म्हणजे कुठल्या ना कुठल्या योनीमध्ये आपण होतोच की नाही. मग प्रत्येक योनीमध्ये आपण होतो म्हणजे तो आत्मा होता. प्रत्येक योनीमध्ये तो आत्मा होता. 83,999 योनी गेल्यानंतर 84 लाख योनीमध्ये आपल्याला हा शेवटचा जन्म आहे. मग 83,999 योनीमध्ये आपल्याला त्याची ओळख होती का. अजन्मा तो सांग कवन, कोण होतास तू. प्रत्येक जन्मामध्ये आपल्याजवळ आत्माच होता, कुठलाच देव नव्हता. आत्मदेवच आपल्या जोडला होता. पण आत्मा हाच देव आहे. आत्मा हाच आपला देव आहे. आणि त्या आत्मदेवाशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं म्हणजे भक्ती आहे. साधा बरं का, साधा गणित आहे. आणि साधा अगणित आहे, पण तो सुटला नाही. नाथ बाबांना सुटला नाही तर रात्रभर ते गणित जोडत बसले. बेरजा मारल्या, वजा केली, गुणाकार केलं, पण त्याने हातचाच पकडला नाही. आणि ज्या वेळेला त्याने हातचा पकडला त्यावेळेला त्यांचा गणित सुटला. तसा आपण हातचा म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा, जो अनंत युगामध्ये अनंत जन्मामध्ये आपल्या आतमध्ये आपल्याच जवळ होता तो, पण त्याला आपण अकाउंटमध्ये घेतलाच नव्हता. आपण अनेक देवतांची पूजा करत बसलो. जेव्हा आपल्याला आंतरीचा अंतरात्मा हा आपला हातचा देव आहे, स्वतःचा देव आहे, निजदेव आहे, आत्मदेव आहे, तत्वदेव आहे, जेव्हा आपल्या लक्षात आलं तेव्हा आपलं गणित सुटला. 84 लक्ष योनी आपल्या 84 लक्ष योनीतून आपण बाहेर आलो. 100% बाहेर आलो. ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. हो, मग ह्या अनुग्रहाच्या क्रियेतून मोक्ष आहे. बंधन काय आत्म्याला बोलूच नाही. आत्म्याला बंधनच नाही, पण आपणच त्याला बंधनात टाकलेलं. का तर देहबुद्धी आपल्याकडे आहे. आणि देहबुद्धी हा मोठा स्वप्न आहे. सगळ्यात मोठा स्वप्न कोणतं आहे. देहबुद्धी. आणि ती बुद्धी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे सगळं जग स्वप्नच आहे. आणि देहबुद्धी ही पहिला स्वप्न आहे. आणि ज्या वेळेला देहबुद्धी जाईल तेव्हा सगळं जगच काही स्वप्नमय काढायला लागेल. आणि मीच परब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत, हा आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल. आणि हे साधू लोकांना होतं बरं का. म्हणून काय लिहिलंय, सदा स्वरूपानुसंधान. हे साधूचे लक्षण साधूंनाच ते दिसतं. सदा स्वरूपानुसंधान म्हणजे आपल्या स्वरूपाशी एकरूप होऊन त्याचं अनुसंधान सातत्याने करणं, हेची साधूचे लक्षणं. आणि या साधूचं पहिलं लक्षण आहे. साधूचं पहिलं लक्षण काय. अनुसंधान ज्याचं चालू आहे तो साधू आहे. ज्याचं अनुसंधान अखंड चालू आहे तो संत आहे. आणि आपलं अनुसंधान चालतच नसेल तर आपण संत नसून आपण जंतच आहोत. हे सगळं कशावर अवलंबून आहे. अनुसंधानावर आहे. आपलं अनुसंधान सातत्याने चाललं पाहिजे. आणि त्या अनुसंधानाला आपण काय करायचं, धरून राहायचं. जरा जरी आपलं अनुसंधान गेलं तर आपण लगेच विषयामध्ये, प्रत्येक जीव विषयामध्ये अडकला जातो. अजन्मा तो सांग कवन, तेने देखीला कैसा स्वप्न, तैसे तेथे कैसे निरूपण बोललेले आहे. बघा, त्याला जन्ममरण या कालाधीन घटना माहीत नाहीत, तो अजन्मा कोण. काय लिहिलंय, ज्याला जन्ममरण या कालाधीन घटना नाहीत तो अजन्मा कोण. त्याला स्वप्न कसले पडले. बघा, आणि या प्रश्नांची उत्तरे कोणती ते विवेचन पुन्हा करावे. म्हणजे प्रश्न काय केलाय की ज्याला जन्ममरण नाही, आणि जन्ममरण नाही म्हणजे त्याला स्वप्नच नाही. त्याला स्वप्न जन्माला आला तर स्वप्न पडेल ना. जन्माला आला माणूस तरच त्याला स्वप्न पडेल. मग ज्या आत्म्याला जन्म नाही, मरण नाही, जन्म मरण नाही, या घटनाच नाही, त्याला स्वप्न कसले पडेल. आणि या प्रश्नाची उत्तरे कोणती हे विवेचन पुन्हा करावे. म्हणजे परत प्रश्न केला, अजन्मा तो सांग कवन, त्याने देखील कैसा स्वप्न, तेथे कैसे निरूपण बोललेले आहे.
हा प्रश्न केलाय बरं का. ज्याला जन्म नाही, मृत्यू नाही, मग त्याला स्वप्न कसं काय पडेल असा प्रश्न केलाय. आता त्या प्रश्नाचं उत्तर आहे का बरं का. जाणून शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्युत्तर. शिष्याचा प्रश्नाचा आदर केला आणि आता रामदास स्वामी त्याला उत्तर द्यायला लागले. तेशी आता अति तत्पर श्रोती येथे परिसावे. आता तुम्ही तत्परतेने सावध व्हा आणि ह्या प्रश्नाचं उत्तरात ऐक शिष्य सावधान अजन्मा तो तूच जाण, तुवा देखील स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो. ऐक शिष्य सावधान अजन्मा तो तूच जाण. काय सांगतात रामदास स्वामी. अरे शिष्या ऐक, शिष्या सावधान, आता तू सावध हो, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जागा हो. ऐक शिष्या सावधान, सावध हो. रामदास स्वामींना फक्त सावधान शब्द पडल्या लग्न मंडपातून पळून गेला. कारण का आता आपण अडकून जाऊ, या संसाराच्या रहाट गाडग्यामध्ये आपण अडकून जाऊ. आणि माणसाला जर लग्नाच्या त्या भोवळ्या उभा केला तर सावधान म्हटल्यानंतर अजून त्याला मजा वाटते. त्याला बरं झालं आपल्याचं एकदाच लग्न लागून जाईल आपला आपल्याला संसार करायला, प्रपंच करायला मिळेल. पण रामदास स्वामी पळून गेले, सावधान बोलल्या पळून गेले. कारण काय, त्याला माहिती आता आपण अडकणार या प्रपंचामध्ये. आणि तो अडकला नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवेती नाना परी. त्याने काय केलं, जगाचं कल्याण, जगाचा उद्धार होण्यासाठी फक्त बोहळ्यावर आईच्या शब्दाला किंमत देण्यासाठी उभे राहिले. आणि जगाचं कल्याण करण्यासाठी त्यांनी दासबोध लिहिला, आत्माराम लिहिला, मनाचे श्लोक लिहिले. हे आपल्याला प्रत्येक जड जीवाचा उद्धार करण्यासाठी लिहिलं. आणि आपण ते काय करतो, नुसतं वाचून जमलं नाही बरं का. अनुर्वाच्य ते सांगतात, वाचने सांगता येत नाही ते ज्ञान आपल्याला मिळण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न आहेत समर्थ रामदासांचे. आणि म्हणून दशक 6 देवशोधन, देवाचा शोध कसा घ्यायचा. आणि देव अनुर्वाच्य, देव वाचने सांगता येत नाही. आणि म्हणून एवढ्या त्यांनी ओव्या लिहिल्या. त्या ओव्या किती आहेत बघा, 61 ओव्या लिहिल्या या समासावर. तुमच्या आमच्यासाठी बरं का. ऐक शिष्य सावधान अजन्मा तो तूच जाणारे. शिष्या तू सावधान हो, जन्माजन्मीचा अंतरात्मा तो तूच आहेस, वेगळा कोण नाही बरं का. तूच आहे, प्रत्येक जन्मामध्ये तूच आहेस. तुवा भोगिल्या नाना योनी, सरडा काय, उंदीर काय, माकड काय, म्हैसा काय, अनेक योनीमधून आपण बाहेर आलेलो आहोत. आणि आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. आणि मनुष्य देहाला येऊन जर आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली नाही तर मग आपण आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. सावध कुठे व्हायला सांगितलंय, स्वरूपाच्या ठिकाणी सावध व्हा. आणि एकदा स्वरूप साक्षात्कार झाला का तुमचा हे जग सगळं स्वप्नमय आहे. जग काय आहे, जगच स्वप्न आहे सगळं. हे माझी बायको, माझी मुलं, माझी आई, माझा भाऊ, हे सगळं स्वप्न आहे. कवना ते मायबाप, कवना ते गणगोत, मृगचा गवत जाईल राया, येसा ते आले वर्गा सारंग धरू नाही तरी, येसा ते आले वर्गा सारंग धरू नाही तरी संसार वाया जाईल रया. ज्ञानोबा सांगतात. आपण मनुष्य देहाला आलोय ना, तर आपण भगवंतालाच प्राप्त करू. नाही तरी संसार वाया जाईल राया, नाहीतर सगळं वाया जाणार आहे. कवना ते मायबाप, कवना ते गणगोत. कुठले आईवडील आणि कुठलं गणगोत, कुठले नातं गोतं तुम्हाला. एकदा माणूस मेला की संपला. एकदा देह आहे तोपर्यंत देहाला नाते गोते आहेत. देहाच्या पलीकडे जो आत्मा आहे त्याला नातं गोतं काहीच नाही बरं का. पण प्रत्येक माणूस नातं गोतं सांभाळू नाही का. पण त्याच्या पलीकडं जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. तो व्यापक आहे, तो अखंड आहे, तो निरावयव आहे, त्याला अवयव नाही. आणि आपल्याला अवयव आहेत. आपल्याला नाक आहे, डोळा आहे, कान आहे, सगळं आहे. मध्ये आहे भूमीचे चढलं, म्हणून आकाश आणि पाताळ चढलं नसता केवळ आकाश ब्रह्म. समर्थ रामदास सांगतात. सगळीकडे तोच भरलेला आहे. मध्ये आहे भूमीचे चढलं,
म्हणजे ही पृथ्वीच्या खाली पण आकाश आहे, वरती पण सर्व अंगाने आकाश व्यापलेली पृथ्वी, तसा हा देह आपला सर्व अंगाने त्या परब्रह्म तत्वामध्ये आहे, त्याने व्यापलं आपल्याला. आपण म्हणतो की ना, आत हरी बाहेर हरी, हरीने मध्ये व्यापिले. म्हणजे काय? परब्रह्माने आपल्याला व्यापून टाकलेलं आहे आणि त्या परब्रह्माशी आपण एकरूप होत नाही. म्हणजे आपण किती अज्ञानी आहोत, आपल्याकडे किती अज्ञान आहे. हा अज्ञान बाहेर कोण काढणार आपला? तसे सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत कोणाचंच खरं नाही, लक्षात घ्या. नानक नाम जहाज तरे 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 सो उतरे पार. त्या नामरूपी जहामध्ये आपण बसलो तर आपल्याला पलीकडे जाता येईल. ऐसा एक शिष्य सावधान अजन्मा तो तूच जाण. जन्मामध्ये तो तूच आहे सारे. तुवा देखीला स्वप्नी स्वप्न. काय सांगतात? हे संपूर्ण जग स्वप्न आहे आणि त्या जगरूपी स्वप्नामध्ये आपण झोपलोय. म्हणजे आपण त्या देहबुद्धीवरच आहोत. देहबुद्धीच्या पलीकडे जात नाही आपण. देहबुद्धी सगळ्यात मोठा स्वप्न आहे. म्हणून देहबुद्धी जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण स्वप्नातच आहोत. तोपर्यंत प्रत्येक माणूस स्वप्नात आहे. म्हणून रामदास म्हणून आपला ज्ञानोबा सांगतात की नाही की अविद्येच्या निंदा, विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. गुरु काय करतात? अविद्येच्या निंदा. म्हणजे आपण अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपलोय, अज्ञानामध्ये झोपलोय आपण. विश्वस्वप्नाचा धांदा, संपूर्ण विश्व स्वप्नमय आहे. भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. आधी अनादि काळापासून आपण या स्वप्नात झोपलोय. महावाक्याचे नावे म्हणजे आपल्याला दिलेलं नाव आहे, त्या नामाच्या माध्यमातून महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे. गुरुने काय केले? आपल्याला कृपा केली. माथा हात ठेविला नाही थापटीला. थापटला त्याने आपल्याला. तूप लावून आपल्याला माथा थापटतात बघा आपला. आणि तिथून काय होतं? त्या नामाची पेरणी आपल्या कानी जे पेरिले, डोळा ते उगवले, व्यापक भरले परब्रह्म ते. व्यापकतेला जातो माणूस. फार सांगता येईल आपल्याला, खूप काय याच्यामध्ये भरपूर काय सांगता येईल आपल्याला, पण आपल्याला वेळ कमी आहे. ऐक शिष्य सावधान जन्मा तो तूच जाण. जन्मांतरीचा तुझा अंतरीचा अंतरात्मा तोच तू आहेस. सोमांसा तत्वमसी तेची परब्रह्म तूची आहेसी. विचार पाहता अशी स्थिती सहज होते. आपली झाली नाही का? झाली नाही तर करून घ्या. हे जर आपल्याला जमलं नाही ना तर आपल्याला खालच्या योनीमध्ये जावं लागेल. संतांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. तुवा देखिले स्वप्नी स्वप्न तोही आता सांगेन. स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार. बघा, संसार हाच स्वप्न आहे. स्वप्न काय आहे? जे जग दिसतंय सगळं स्वप्न आहे. कारण एक ना एक दिवस या संसारातल्या प्रत्येक गोष्टीचा नाश आहे. देहाचा पण नाश आहे. जे दिसतं त्याचा सगळ्याचा नाश आहे. या दृष्टम तन नष्टम. जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग हा संपूर्ण जगच स्वप्न आहे आणि या स्वप्नरूपी जगामध्ये आपण वावरतो. बघा ना, आता आपली आई होती, आपले वडील होते, आहेत का आता? स्वप्न आहे हो. म्हणून मृगजलवत जाईल राया. कवना ते मायबाप कवना ते गणुगोत. कसले मायबाप कसले गणुगोत? मृगजलवत जाईल राया. सगळं जाणार आहे. मग जाण्याच्या आधी काय पाहिजे? तर ते अनुर्वाच्य जे समाधान आहे ते आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागेल. येथे तुवा सारासार विचार केला. काय? आता तू जागा हो सांगितलंय. ऐक शिष्य सावधान अजन्मा तो तू जाण. तुवा देखीला स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो. स्वप्नी स्वप्नाचा विचार. स्वप्नामध्येच स्वप्नाचा विचार आहे. स्वप्नातून उठलो का आहे का? अजिबात नाही. स्वप्नाचा विचारच येत नाही. नंतर आपल्याला आत्तापर्यंत किती स्वप्न पडले असतील? हजारो करोडो आहेत का? आता ते स्वप्नामध्ये आहे तोपर्यंत ते खरं वाटतं. स्वप्नी जे दिसे ते स्वप्नीच साच आपिजे.
चिल्यावरी मग काहीच नाही ज्ञानोबा सांगतात. जागा झाल्यावर काही नाही. तसं हे जग आपल्याला दिसतं, पण आपण त्या स्वरूपाच्या ठिकाणी जागा झालो तर हे जगच नाही आहे. हे दिसतं ते नाही आहे, फक्त परमात्माच भरलेला सगळीकडे आहे. हे जग नाहीच आहे. बरं आपल्याला वाटतं जग आहे, तर मग ते परमात्म्यासहित जग आहे हो, नुसतं जग नाही आहे. त्या परमात्म्यासहित ही संपूर्ण माया भरलेली आहे. पण माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया सारखीच. मायाच ब्रह्म आहे, ब्रह्मच माया आहे. सगुण निर्गुण एको हे संतांना आलेले अनुभव आहेत. आणि त्या अनुभवातून आपल्याला त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होता येतो आणि त्याचं भजन आपल्याला करता येतो. आणि भजनानंदामध्ये गेल्यानंतर जे समाधान आहे ते समाधान या अनुर्वाच्या समासामध्ये सांगितलेलं आहे. भजनानंदामध्ये जा आणि समाधान प्राप्त करून घ्या. कारण जोपर्यंत आपण इंद्रियांवर आहोत तोपर्यंत ते समाधान नाही आहे. ते अलीकडचं समाधान आहे. ते समाधान नष्ट होणार आहे, ते समाधान भ्रष्ट होणार आहे, ते समाधान जाणार आहे, त्याचा नाश होणार आहे. म्हणून अविनाशा करे आपली ऐसा, लावी मनापिशी गोविंदाचे. अविनाशा करे आपली ऐसा, तो अविनाशी आहे, त्याला आपल्यासारखं करून ठेवतो. त्या अविनाशी स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. लावी मनापिशी गोविंदाचे, स्वतःला त्या गोविंदाच्या भजनामध्ये रममान कर. गोविंदू गोविंदू मना लागली छाया. तुका म्हणे अरे जेवी नुरेची वेगळी बघा. तशी आपली अवस्था होणं त्याला ज्ञान म्हणतात. आणि त्या अवस्थेला जाणं. आणि म्हणून हे ज्ञान जे आहे हे सांगण्याची वस्तू नाही, अनुभवण्याची वस्तू आहे. आणि अनुभव आले तरच आपल्याला उत्तम प्रकारे बोलता येईल. म्हणून जास्तीत जास्त प्रत्येक साधकाने साधनेवर जोर लावा. साधनेतून तुम्हाला एकदा अनुभव आले मग तुम्हाला निरूपण सांगायला मजा वाटेल. नाही तर असं साधनेतून जर साधना आपण पूर्ण केली नाही आणि आपण निरूपण सांगायला, कीर्तन करायला आपण उतरलो ना, तर आपल्याला परमात्मा तत्वाची अनुभूती येत नाही. म्हणून पहिला अनुभव घ्या आणि नंतर सांगा. आपल्याला बघा प्रबोधाच्या चिंतनानंतर आपल्याला निरूपणाला बसवतात, कीर्तनाला सांगतात. कारण प्रबोधाच्या चिंतनातून अनुभव यायलाच पाहिजे. आणि एकदा अनुभव आले तर मग तुम्ही उतरा. मग तुम्हाला बघा निरूपण सहज सांगता येईल. आणि अनुभव न येताना आपण सांगायला गेलो तर मग काहीतरी तुका म्हणे बडबडीची वाणी अथवा सत्य लिहिले की नाही. तुका म्हणे माझं कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. आणि आपण सर्व श्रोतेवर्ग आपल्या सर्वांच्या चरणी झालेले सेवा मी समर्पित करीत आहे. आणि माझ्या वाक्पुष्पाला मी ते विराम देत आहे. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत